सुरू करूया आपण आता. ओम अज्ञानतिमिराधास्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 47वा श्लोक। काल आपण बघितला होता 46वा श्लोक, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने आपण भगवंतांची आपल्या स्वकर्माद्वारे स्वकर्म अर्पण करून भगवंतांची पूजा करून सिद्धी प्राप्त करू शकतो। आणि आजच्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगत आहेत की कशा पद्धतीने आपण आपले कर्म करून आपल्या स्वभावाला अनुसरून ते कर्म करून आपण भगवंतांना संतुष्ट करू शकतो आणि कुठल्याही पापाने प्रभावित होत नाही। तर बघूया आजचा श्लोक 47वा। श्रेयान् स्वधर्म विगुणा परधर्मात् अनुष्ठितात स्वभाव नियतं कर्म क- कुर- कुर्वत्राप्नोति किल्बिषम। भाषांतर: मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे। मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही। खूप सुंदर श्लोक आहे। आपण आतापर्यंत नेहमी काही ना काही त्याच्यावर ऐकत आलेलो आहोत। आतापर्यंत आपण जे बघितले की 41 ते 44 म्हणजे 41 ते 44 ह्या श्लोकांपर्यंत भगवंत 4 वर्ण आपल्याला सांगत आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि नुसते हे वर्णच सांगितले नाहीत, तर भगवंतांनी या श्लोकांमध्ये आपल्याला त्यांचं लक्षण काय आहे, त्यांचे गुण काय आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांचे हे गुणही सांगितलेले आहेत। आणि नंतर आपण बघू शकतो की 45 आणि 46 व्या श्लोकामध्ये भगवंत सांगत आहे की कोणत्याही वर्णामध्ये आपण आपलं जीवन यशस्वी करू शकतो आध्यात्मिक दृष्टीने। म्हणजे कुठल्याही वर्णामध्ये असं नाही की अरे ह्या ब्राह्मणामध्ये ब्राह्मण असल्यानंतरच आपण भगवंतांची प्राप्ती करण्याचा अधिकार आहे, शूद्र असल्यानंतर नाहीये। तर हे कालही आपण बघितलं की कशा पद्धतीने कोणताही आश्रम असू दे, वर्ण असू दे, त्याच्यामध्ये आपल्याला भगवंतांची प्राप्ती करण्याचा मार्ग हा सगळीकडे सारखाच आहे, की कुठल्याही आश्रमामध्ये असं नाहीये किंवा कुठल्याही वर्ग, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असो, गृहस्थ असो, कोणीही असू दे, याच्यामध्ये असं नाही की याला जास्त संधी आहे, त्याला जास्त संधी, याला कमी संधी आहे, असं भगवंत आपल्याला सांगत आहे। की कालच्या श्लोकामध्ये आपण बघितलं की आपले कर्म भगवंतांना अर्पण करून आपण भगवंतांची प्राप्ती करू शकतो। म्हणजे कुठलाही आश्रम, कुठल्याही वर्णामध्ये आपण आपलं जीवन यशस्वी करू शकतो। आता हे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जे आलेले आहेत हे भगवंतांपासूनच आलेले आहेत। जसं विराट रूपामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीने भगवंतांच्या मस्तकापासून ब्राह्मण आलेले आहेत। आता इथे आपला सगळ्यात महत्वाचा भाग असतो, असतो आपली बुद्धी असते इथे। मग ब्राह्मण जे येतात ते मस्तकापासून येतात, म्हणून आपण बघू शकतो की ब्राह्मण हे काय करतात की वेद अध्ययन, शास्त्र अध्ययन, पठण ह्या गोष्टी करत असतात। आणि ह्या ब्राह्मणांना आपण बघू शकतो की जेव्हा ब्राह्मणाला, आताच सुद्धा बघा की ब्राह्मणाला जर चांगलं दक्षिणा दिली, चांगलं भोजन दिलं, तर ते ब्राह्मण अजून उत्साहाने ती पूजा पाठ करतात। म्हणून ब्राह्मणाला अगोदर नेहमी दक्षिणा देतात। आणि ब्राह्मणाला दक्षिणा दिल्यानंतर मग ब्राह्मणाला म्हणजे आधी भोजन आणि नंतर त्याची पूजा पाठ सुरू होते। तसं शूद्राला तसं नसतं। शूद्राला तुम्ही आधी, आपण शूद्राकडून सेवा करून घेतो आणि नंतर त्याला त्याचं त्याचं जे काही सेवेचं त्याच्या बदल्यात तो काही जो त्याला खाणं असेल, त्याला देणं असेल, काही असेल, आधी सेवा करून, कारण सेवा करून
त्याला जर अगोदरच कुठली गोष्ट दिली आणि त्यांनी ते न करता तो जर गेला निघून, तर सेवा राहील बाजूला. म्हणून शूद्राकडून अगोदर सेवा करून घ्यावी लागते आणि नंतर त्याला भोजन घालावं लागतं. ब्राह्मणाला आधी भोजन घालावं लागतं, नंतर तो पूजापाठ चांगल्या पद्धतीने करू शकतो. भक्तिविनोद ठाकूर भक्तिविनोद ठाकूरांची एक कथा ऐकण्यात आहे, की एकदा भक्तिविनोद ठाकूर सांगत होते त्यांच्या ह्याच्यामध्ये, की त्यांच्याकडे रामायण वाचण्यासाठी, रामायणाचा पाठ करण्यासाठी एक ब्राह्मण यायचे. आणि त्या ब्राह्मणाला ना खूप असा सुंदर एकदम छान प्रसाद दिला, की ब्राह्मण एकदम उत्साहाने खूप छान रामकथा करायची. आणि ज्यावेळेस ब्राह्मणाला थोडासा भोजनाचा जरा इकडे कमी जास्त झालं, की ब्राह्मणाची कथा पण इकडे कमी जास्त पदात व्हायची. म्हणजे लगेच शॉर्ट मध्ये करायला बघायचे. म्हणजे याचा अर्थ आपण बघू शकतो, की ब्राह्मणाला आधी आपण भोजन दिलं, तर ब्राह्मण नंतर ती सेवाही चांगल्या पद्धतीने करतात. पण शूद्राची आपल्याला गॅरंटी नसते. कारण त्यांनी जर आधी घेतलेली गोष्ट म्हणजे जे काही आपण दान देऊ, जे काही पैसे देऊ त्याच्या बदल्यात, तो ते घेऊन पसार पण होऊ शकतो. क्षत्रिय म्हणजे आणि हे ब्राह्मणाचं हे जे आहे ते भगवंतांच्या मस्तकापासून आलेले आहेत. वैश्य हे भगवंतांच्या उदरापासून निर्माण झालेले आहेत. आणि क्षत्रिय हे भगवंतांच्या भुजांपासून निर्माण झालेले आहेत. आता भगवंतांच्या भुजांपासून निर्माण झालेले आहेत. आता हे जे आपले हात असतात, तर हे काय कार्य करतात? की नेहमी इतरांची सुरक्षितता करणं किंवा स्वतःची सुरक्षितता करणं, काही मॅनेजमेंट करणं, राज्यकारभार करणं किंवा स्वतः दुसऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी युद्ध करणं, ह्या सगळ्या गोष्टी कोण करतं? क्षत्रिय करतं. आणि क्षत्रिय हे भगवंतांच्या भुजांपासून आलेले आहेत. तर हे क्षत्रियांचं कार्य आहे. आणि शूद्र जे आहेत, ते भगवंतांच्या चरण कमलांपासून आलेले आहेत. मग आता हे जे शूद्र आहेत चरण कमलांपासून, त्यांचा मूड काय असतो? की ते इतरांची सेवा करतात. म्हणजे आता याच्यामध्ये जर कॉमन पॉइंट जर आपण बघितला, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे जरी भगवंतांच्या वेगवेगळ्या इंद्रियांपासून आलेले असले, तरी आपण बघू शकतो की कॉमन पॉइंट एक आहे की ते सर्व काही भगवंतांपासूनच आलेले आहेत. पण असं काही आहे का की ते भगवंतांपासून न येता दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीपासून ते निर्माण झालेले आहेत? नाही. तर ते भगवंतांपासूनच निर्मित आहेत. हा एक महत्वाचा कॉमन एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ते भगवंतांपासून आलेले असल्यामुळे सर्वांना समान मार्ग, सर्वांना समान रस्ता आहे भगवंतांपर्यंत जाण्याचा. कोणालाही असं नाही की शूद्र आहे म्हणून त्याला संधी कमी आहे आणि जो ब्राह्मण आहे म्हणून त्याला संधी ही जास्त प्रमाणात आहे. फक्त या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत काय सांगत आहेत? स्वभाव धर्म विगुण म्हणजे काय आहे की अनुसरून आपल्या स्वभावाला अनुसरून त्यानुसार आपण जे काही आपल्याला कर्म प्राप्त म्हणजे जे काही आपला स्वभाव आहे त्यानुसार आपण कर्म करणं. जसं आता बघतो की ब्राह्मण कसे आहेत? विग्रह पूजा करतील. ब्राह्मणाचा जर गुण बघितला आपण, आपण थोडक्यात एक बघूया. की आपल्याला पण कधी-कधी कळत नाही, की अरे आपण म्हणू की आता जातीनुसार तर नाही, जन्मानुसार पण हे आश्रम नाहीये, वर्ण नाहीयेत. मग आता कसं समजायचं, की अरे मी ब्राह्मण आहे, का मी तसं तर आताच्या काळामध्ये सगळे शूद्रच आहेत. या जगात जे जन्म घेतात ते जन्माने सगळेच शूद्र असतात. नंतर संस्कार असेल या सगळ्या गोष्टींनी त्याच्यामध्ये द्विज होतात. नंतर ते ब्राह्मण बनतात. पण जन्माने आपण सगळे शूद्रच आहोत. परंतु आपला जो स्वभाव धर्म आहे, तो स्वभाव धर्म कसा आहे, की आपण आपण कुठल्या ह्याच्यामध्ये असू शकतो, की एक थोडक्यात आपण बघूया, की ब्राह्मण जो असतो, तर तो ब्राह्मण जो आहे, ब्राह्मणाचं कार्य काय असतं, की शास्त्र अभ्यास करेल तो, शास्त्र अध्ययन करेल, विग्रहांची पूजा करणार. तसेच ब्राह्मणाला काय आवडतं? प्रचार करायला आवडतो, की इतरांना प्रचार करणार. कुठली गोष्ट सांगायची म्हटलं, की त्याला अतिशय आनंद होतो. कुणी जर म्हटलं, की "अरे, ह्या-ह्या शास्त्रांवर आम्हाला काही कथा सांगा, आम्हाला मार्गदर्शन करा." किती उशीर होऊ दे, कंटाळा येऊ दे, थकवा येऊ दे, त्यावेळेला त्या ब्राह्मणाला कधीच काही वाटणार नाही. तो उलट उत्साहाने म्हणणार, उलट तो सगळं विसरून जाणार त्याचं स्वतःचं. म्हणजे ब्राह्मणाला ह्या गोष्टी आवडतात. विग्रहपूजा असेल, प्रचार कार्याची सेवा असेल किंवा काही कुठलंही अध्ययन करायचं म्हटलं की त्याचा उत्साह असतो, की अरे हे वाचन करू, ते वाचन करू. त्याच्यातून काही सखोल तत्व काढणार, प्रश्न काढणार. म्हणजे हे ब्राह्मणाचं एक शास्त्रोक्त एक जे म्हणू शकतो आपण, एक असं नेचर असतं ब्राह्मणाचं. आणि ते लोकं ब्राह्मणिकल म्हणजे ते ब्राह्मण असतात. म्हणजे जन्माने नव्हे स्वभावाने. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो की ब्राह्मण कॅटेगरी ही कुठली? दुसरी असते क्षत्रिय. क्षत्रिय जे आपण मगाशी वर्णन केलं, की क्षत्रिय कसे भगवंतांच्या भुजांपासून निर्माण होतात. आणि त्यांचं काय असतं, त्यांचं कार्य कसं असतं, की त्यांना मॅनेजमेंट, सुरक्षितता, प्रोजेक्ट या गोष्टी खूप आवडणार. मोठं मंदिर बांधायचं, एखादा मोठा प्रोग्राम घ्यायचा.
जन्माष्टमीचा मोठा प्रोग्राम घेऊया, मोठा हॉल घेऊया. आणि प्रोजेक्ट ओरिएंटेशन असतं यांना. त्याच्यात त्यांना आकर्षण असतं. कुठलाही प्रोजेक्ट लीड करायचा, मॅनेजमेंट करायचं, मोठे मोठे जे लोक असतात त्यांना मंदिराला कनेक्ट करायचं. या गोष्टी त्यांना खूप आवडतात. आता अशा व्यक्तींना असे प्रोजेक्ट ओरिएंटेशन असतं ज्यांना, मोठे प्रोग्राम, दूरदृष्टी असते, की अरे नाही, आपण हे असं केलं पाहिजे, आपण ते तसं केलं पाहिजे. अशा पद्धतीच्या लोकांना जर सांगितलं तुम्ही बसा 2 तास आणि भागवतम स्टडी करा रोज, ते होईल का हो त्याला? म्हणजे जरी ती साधना असली, साधना म्हणून करतील, पण त्यांचा मूळ स्वभाव जो आहे, त्या स्वभावाला जर अनुसरून त्यांना जर ते कार्य दिलं, तर ते त्याच्यामध्ये 100% न्याय देऊ शकतात. मग हा झाला क्षत्रियाचा स्वभाव. वैश्य कसे असतात, की वैश्य जसं वैश्यांना कसं असतं, की फंड कलेक्शन करणं, हे त्यांना खूप आवडणार किंवा जसं एखादं गिफ्ट शॉपी टाकणार किंवा मग अजून एखाद्या वेगवेगळ्या आयडिया लावून की जसं आता आपल्याकडे बघतो की आपण जन्माष्टमी म्हणजे सगळे कलशाभिषेक मध्ये पण वेगवेगळ्या कॅटेगरी असतात. कुणी 5,000 वाले, कुणी 3,000 वाले. म्हणजे अशा ह्या ज्या काही वेगवेगळे आयडियाज असतात ना, ते ते जे करतात ना, ते वैश्यमध्ये येतात. आणि त्यांना ते खूप आवडतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, की अरे नाही, 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 नाही. कुठली एखादी आयडिया एखादी प्रभूजी म्हणते, की नाही आपण जर गोविंदास टाकलं, तर आपल्याला त्याच्यातून अजून चांगला हे होईल. चांगला इन्कम प्राप्त होईल किंवा आपली लोक अजून कनेक्ट होतील याच्यामध्ये. अशा पद्धतीने ह्या ज्या वेगवेगळ्या आयडियाज असतात ना, फंड कलेक्शन असेल, कुठल्याही गोष्टी अशा रिलेटेड, त्यांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. ते त्यांना खूप आवडतं. असे हे लोक हे वैश्य कॅटेगरीमध्ये येतात. आणि शूद्र जे असतात, ते शूद्र कसे असतात, ते कुठल्याही ह्याच्यात येणार नाहीत. परंतु ते काय सांगणार, की नाही तुम्ही सांगितलेली ना ती सेवा आम्ही करतो. आम्हाला म्हणजे ते कुठलं त्यांना कुठलं लेक्चर द्यायला आवडणार नाही, कुठला प्रोजेक्ट त्यांच्यामध्ये त्याच्यात आवडणार नाही असं नाही, पण त्याचा स्वभाव नाहीये तो. आणि ते त्यांना जमणार नाही. पण ते म्हणणार, की हां, तुम्ही सांगाल ना ती सेवा. ते जे कोणी त्यांना कोणी काही एखादी सेवा सांगितली, की तुम्ही ही सेवा करा. ते एकदम 100% न्याय देणार त्या सेवेला. म्हणजे पण तुम्ही सांगताल ते आम्ही जसं सांगितलं तसं ते करणार. बाकीच्या गोष्टींची त्यांची इच्छा नसते. मग ते झाले शूद्र. मग आता ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो, की प्रत्येकाच्या स्वभावानुसार ह्या कॅटेगरी आहेत. मग याच्यामध्ये कुठलाही जातीभेद नाहीये. मग जसं आपण बघतो, की हे झाले हे आपण बघितले वेगवेगळ्या स्वभावाचे. मग तसे भक्तामध्ये पण हे येतात. म्हणजे सगळ्यांमध्येच असतं. म्हणजे असं काही नाही, की मनुष्यामध्ये प्रत्येकामध्ये प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपण कुठल्यातरी एका वर्णामध्ये मोडतो. कुणी वैश्यामध्ये मोडेल, कुणी शूद्रामध्ये मोडेल, कुणी ब्राह्मण कॅटेगरी मधला असेल. मग आता असं असू शकतं, एखादा ब्राह्मण जन्मलाय, ब्राह्मण कुटुंबात जन्मलाय आणि तो ब्राह्मण जन्मलाय, परंतु त्याचा त्याचा जो स्वभाव जो आहे, की त्याला वैश्य ह्याच्यामध्ये आवडेल. प्रोजेक्ट करायला, मोठे-मोठे प्रोजेक्ट करायला आवडतील, फंड कलेक्शन करायला आवडेल. मग तो त्याचा स्वभाव आहे. मग त्याच्या स्वभावाला अनुसरून त्याने ती सेवा करावी. ना की आता मी ब्राह्मण आहे आणि मी ब्राह्मणच करणार. मी ब्राह्मण तर ते कालही आपण बघितलं, की जेव्हा अशा पद्धतीने आपण दुसऱ्यांशी कधीही स्पर्धात्मक वृत्तीने कुठलंही कार्य करू नये. भौतिक कार्य पण नाही, आध्यात्मिक पण नाही. कुठलं जेव्हा आपण दुसऱ्याशी स्पर्धात्मक वृत्तीने करतो, की अरे ते XYZ व्यक्ती त्यांनी बिझनेस केला. ते किती मोठा बिझनेस करताय, ते किती चांगला मी पण करू शकतो किंवा मी पण करू शकते. परंतु आपला स्वभाव नाहीये तो. आणि जेव्हा आपण अशा पद्धतीने काही स्पर्धा करायला जातो, जे आपल्या स्वभावात नाही, तर तिथे कुठेतरी आपली काय होते, फसगत होते. आणि याच्यातून काय येतं, एक नैराश्य पण येऊ शकतं आणि एक समाधान समाधान जिथे नैराश्य येतं, तिथे समाधान पण येऊ शकत नाही. म्हणून आपल्यामध्ये जे काही कलागुण आहे, जे आपला स्वभाव आहे, जसं भगवंत म्हणतात, की स्वभाव धर्मानुसार आपल्यामध्ये आपला जो स्वभाव आहे आणि त्या स्वभावानुसार जेव्हा आपण काही कार्य करतो, तेव्हा ते भगवंत म्हणतायत, की ते कार्य जेव्हा करतो आपण, तेव्हा आपण कधीही पापाने प्रभावित होत नाही. परंतु आपण जेव्हा आपले कार्य करतो, भले त्याच्यामध्ये काही दोष असेल, परंतु दुसऱ्याचं कर्म स्वीकारून ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल, की अरे आपला स्वभाव नाही, पण तो करतोय, हा करतोय, मग मी पण करू शकतो. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपल्या स्वभावात ते नाही, तरी आपण ओढून ताणून करतोय. ते जरी आपण पूर्णत्वाला नेलं, तरी त्याचा उपयोग होणार नाही. पण त्याच्यापेक्षा आपलं जे कार्य आपण करत आहोत, भले त्याच्यामध्ये काही दोष असतील, पण ते दोष असले, तरी पण ते जेव्हा आपण पूर्णत्वाला नेतो, तरी भगवंत आनंदित होतात. म्हणून आपल्या स्वभावानुसार आपण काय केलं पाहिजे, भगवंत म्हणतायत, जेव्हा अशा पद्धतीने आपण कार्य करतो, तेव्हा काय होतं, तेव्हा भगवंत सांगतायत, की आपण कुठल्याही पापाने प्रभावित होत नाही. स्वभाव धर्म न करता दुसऱ्यांच्या बरोबरीने करतो.
म्हणजे काय म्हणतो, कृत्रिमरित्या करतो ना आपण एखादी गोष्ट, की अरे मी मगाशी म्हटलं की स्पर्धात्मक वृत्ती असू शकते, पुन्हा प्रतीचा द्वेष असू शकतो, किंवा हे नसताना अरे ते करू शकतात मग मी का नाही करू शकत, म्हणजे अशी पण चुकीची पण भावना नसते, परंतु ते करतात मग मी पण करू शकतो किंवा मी पण करू शकते. म्हणजे अशा पद्धतीचं पण असतं. आता श्रीमद भगवद्गीतेच उदाहरण आपण बघू शकतो, की अर्जुनाचं उदाहरण आपण बघितलं ना, की अर्जुन जे आहेत, अर्जुन कोण होते? अर्जुन क्षत्रिय आहेत. परंतु क्षत्रिय असून सुद्धा ते काय म्हणत होते, की मला ब्राह्मणत्व, संन्यास धारण करायचा आहे, साधुत्व स्वीकारायचं आहे. जे अर्जुनाच्या स्वभावात आहे का? 2-3 घरी जर एखादा ब्राह्मण असेल, तर त्याला 3 घरी भिक्षा मागावी लागते. 3 घरी भिक्षा एखाद्या घरी मिळेल, नाही मिळेल. जर तो एखादा साधू संन्यासी असेल, त्यांनी तसा मार्ग त्याचा तो तो अनुकरण करत असेल, त्याच्याप्रमाणे तो जीवन जगत असेल, त्याप्रमाणे ती तपश्चर्याही त्याला करावी लागते. आता अर्जुनासारखी व्यक्ती क्षत्रिय 3 घरी जर तो भिक्षा मागायला गेला आणि 4थ्या घरी त्याला मिळाली नाही, किंवा 3 घरातून एखाद्या ठिकाणी तांदूळ मिळाला, एखाद्या ठिकाणी दुसरं काय मिळालं, एखाद्या ठिकाणी नाही मिळालं, आज गप्प बसेल, उद्या गप्प बसेल. तिसऱ्या वेळेस ती त्याच्यामधली क्षत्रिय वृत्ती बाहेर पडू शकते. किंवा कुठली चुकीची गोष्ट घडत असेल, त्यांनी जरी ब्राह्मणत्व स्वीकारले, परंतु चुकीची वृत्ती त्यांनी बघितली, की चुकीची गोष्ट त्या ठिकाणी घडत आहे. आपोआप त्याच्यातला क्षत्रिय स्वभाव बाहेर पडेल. चुकीच्या गोष्टींना काय करणं, त्याला विरोध करणं, किंवा किंवा त्याच्यासाठी तलवार उचलणं. म्हणजे हा ब्राह्मणाचा स्वभाव आहे, क्षत्रियाचा. म्हणून भगवंत सुद्धा इथे अर्जुनाला काय म्हणत आहेत, की तू क्षत्रिय आहेस आणि तू ब्राह्मण किंवा तू साधू बनू नकोस. हे तू स्वतःच्या स्वभाव धर्म जो आहे, त्या धर्माला अनुसरून तू तुझ्या आश्रमाला, तुझ्या वर्णाला अनुसरून तू कार्य कर. आणि जेव्हा तू अशा पद्धतीने जरी तू गेलास, तर भगवंत म्हणतात, जरी तू साधू बनलास, तरी लोक तुझ्यावर काय करतील, तुझ्याकडे बोट दाखवतील आणि तुला पळपुटेपणा पण म्हणतील, की हा युद्धाला घाबरून भ्याडपणे गेला. म्हणजे हे जे कर्म आहे, भगवंत म्हणतात, की ते कलंक लावणार आहे तुझ्या. म्हणून भगवंत एका श्लोकामध्ये म्हणतात, की अशी नपुसंक वृत्ती तू धारण करू नकोस. म्हणजे इतके भगवंत अर्जुनाला सांगतायत, की का सांगत आहेत हे? भगवंत आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून हे शिकवत आहेत, की आपण आपल्या स्वभाव धर्मानुसार, आपण आपल्या वर्णामध्ये आपण जे काही आहोत त्याच्यानुसार आपण खरं तर आचरण केलं पाहिजे. जसं अर्जुनाप्रमाणे कृत्रिम पद्धतीने जर आपण स्वधर्म न करता दुसऱ्यांच्या बरोबरीने जर काही केलं, तर आपण आपला त्याच्यामध्ये नाश होऊ शकतो. म्हणून आपला स्वभाव तो जो काय आहे त्यानुसार कर्म करणे. पण आता आपला स्वभाव जो आहे, तो कर्म करणे म्हणजे काय, की काल आपण बघितलं, की शेवटी काय आहे, सर्वाचं सेंटर काय पाहिजे, भगवंत पाहिजे. जरी हे 4 वर्ण सांगितलेले असले आणि त्या 4 वर्णामध्ये जेव्हा भगवंत सेंटर असतात, तेव्हा आपोआप परस्पर सहकार्य राहतं, सहयोग राहतो आणि एक सामाजिक शांतता प्रस्थापित होते. म्हणून आपला जो स्वभाव आहे तो कृष्ण सेवेमध्ये लावणे. तर हे खऱ्या अर्थाने आपण त्या अर्थाने तर आपण समाधानी होऊ शकतो. नाहीतर आपण काय करू शकतो, की आपण आपण जर आपला जो स्वभाव आहे, त्याला भगवंतांच्या सेवेत लावलं नाही, तर आपण त्यांनी सॅटिस्फाईड तर होणार नाही. त्याचबरोबर आपण शुद्ध पण होऊ शकत नाही. परंतु जेव्हा आपण आपला स्वभाव, आपला स्वधर्म त्याद्वारे जे काही कर्तव्य करतो, ते भगवंतांना सेंटर ठेवून करतो, तेव्हा मग आपोआप आपली शुद्धीकरणाची प्रक्रियाही तेवढी फास्ट होते आणि तेवढं आपलं शुद्धीकरण होतं. म्हणून आणि जर आपल्याकडे जे काही आपल्यामध्ये जे काही कलागुण असतील, जे काही आपल्या स्वभावाला अनुसरून ज्या काही गोष्टी असतील, त्या जर आपण भगवंतांच्या सेवेत एंगेज केल्या नाही, तर त्यांनी काय होतं, आपला रजोगुण वाढतो. की जसं आता एखाद्यामध्ये जसं क्षत्रिय आपण ह्याचं बघितलं, वैश्याचं बघितलं, की जसं त्यांना फंड कलेक्शन, मोठे मोठे प्रोजेक्ट, लोकांना मोठ्या मोठ्या लोकांना कनेक्ट करणे आपल्या मंदिराशी, अशा सेवा आवडतात. पण आता जर उदाहरण देते, की जर त्या व्यक्तीने त्याचा जो स्वभाव आहे तो भगवंतांच्या सेवेत लावला नाही, तर त्याचा परिणाम काय होईल? त्याच्यातला रजोगुण असा काय वाढेल, की तो त्याच्यामध्ये जे काही तो स्वभाव आहे तो स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी करेल. अरे, मग मी माझा मोठा बिझनेस करेल. माझ्या मोठ्या बिझनेससाठी मला मोठ्या लोकांची मदत लागेल. त्यांच्याशी बसणं उठणं लागेल. मग त्यांच्याशी तो संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेल. माझा फायदा कुठे होईल? जसं तो कृष्ण भावनेमध्ये असेल, तर तो विचार करेल, "अरे, इथं प्रचार कसा होईल? इथून आपल्याला फंड कलेक्शन कसं मिळेल?" तशी त्याचा लगेच चेतना बदलणार, की लगेच, "अरे, मला इथून बेनिफिट कसा मिळेल?" जरी तो इस्कॉनच्या भक्तांमध्ये आला, तरी तो विचार करेल, "अरे, मला इथं कसे एजंट मिळतील? इथं खूप मोठा ग्रुप आहे. इथून मला कसा फायदा होईल?" म्हणजे अशा पद्धतीने काय होतं, की त्याचा तो रजोगुण वाढतो. जर आपण त्याला भगवंतांच्या सेवेत
जर आपण सॉरी फोन आला होता, जर आपण भगवंतांच्या सेवेत गेलं नाही तर, म्हणून ज्या त्या आश्रमानुसार जे त्या गोष्टी करणं गरजेचं आहे. तर श्रील प्रभुपादांचं खूप मोठं तात्पर्य आहे ह्या श्लोकावर, की ज्यामध्ये प्रभू खूप सुंदररीत्या सांगतायत की जसं क्षत्रिय जो आहे, तर क्षत्रियाला काय आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हिंसकता असतेच, कारण त्याला युद्ध करावं लागतं, लोकांना युद्धामध्ये त्यांची वध करावा लागतो, किंवा कधी काही ठिकाणी त्याला खोटंही बोलावं लागतं. कारण राजकारण राजकारण जिथं येतं तिथं थोडीशी असत्यता येते. मग या गोष्टी क्षत्रिय जे असते त्या क्षत्रियाला त्या कराव्या लागतील. पण जर वैश्य आहे, वैश्याने जर ह्या गोष्टी केल्या तर वैश्य प्रवृत्तीच्या व्यक्तीला त्याचं पाप लागेल. म्हणून निर्धारित जे काही आपली कार्य आपल्या स्वभावानुसार जे आपण काही करतो, तर त्यांनी भगवंत काय सांगतात आपल्याला, त्याने आपल्याला पाप लागत नाही. जसं ब्राह्मणाने जर ठरवलं की ब्राह्मणाने एखाद्याला मार केली किंवा कुठंतरी भांडणं केली एकमेकांवर, अगदी पकडापकडी धराधरी करून एकदम एकमेकांवर वार केले किंवा रक्तबंबाळ केलं एखाद्या व्यक्तीला, हे ब्राह्मणाने केलं तर त्याला पाप लागणार. पण तेच क्षत्रियाने केलं तर ते क्षत्रियाला पाप नाही लागणार, कारण क्षत्रियाचा तो धर्म आहे ते करणं. म्हणून ब्राह्मणाने केलं तर ते पाप लागेल, पण तेच क्षत्रियाने केलं तर त्याला पाप लागणार नाही. जसा वैश्य आहे, वैश्य हा त्याच्या जो व्यवसाय करत असतो, त्या व्यवसायात त्याला पण थोडस, जर आता एखादा दुकान आहे आणि आपण तिथं काही खरेदी केली, तर तो व्यक्ती जर म्हणतोय की नाही हो, तुमच्यासाठी ना मी अजिबात म्हणजे खूप स्वस्तात दिला, आपण म्हणतो ना बार्गेनिंग करतो ना, त्यावर स्वस्त द्या स्वस्त द्या. मग तो म्हणतो की नाही हो, तुमच्यासाठी म्हणून मी खूप स्वस्तात दिलेलं आहे, मी माझं म्हणजे मला जे काही प्रॉफिट होतं ते सुद्धा मी काढलेलं नाही. ज्यावेळेस तो असा म्हणतो त्यावेळेस ते 100% खोटं असतं. कारण तो व्यवसाय करतोय कशासाठी करतोय, नफा प्राप्तीसाठीच करतोय ना. मग जेव्हा एखादा व्यक्ती नफा प्राप्तीसाठी ते करत आहे, कारण तो त्याचा स्वभाव धर्म आहे, त्याच्या वर्णाला अनुसरून तो वागत आहे. मग त्याने जर ते केलं नाही तर तो कसा पुढे जाणार. म्हणून वैश्य जेव्हा त्या पद्धतीने वागतो तेव्हा वैश्याला ते पाप लागणार नाही. पण ब्राह्मण जर खोटं बोलला तर त्या ब्राह्मणाला मात्र पाप लागेल. म्हणजे जसा एखादा क्षुद्र आहे, ब्राह्मण कसे करायचे की मंत्रोच्चार करून पहिले यज्ञामध्ये तो हे करायचे, पशु बळी द्यायचे, आणि त्यांच्या मंत्रोच्चाराने त्या पशुला लगेच मनुष्य देह प्राप्त व्हायचा, म्हणजे एवढी शक्ती असायची. तसं ब्राह्मणाने कुठलाही मंत्रोच्चार करून एखादे पशु बळी असेल, कुठली काही बळी दिला असेल, आणि त्याने जर ते केलं तर त्याला त्याचं पाप नाही, परंतु तेच शूद्राने करण्याचा प्रयत्न केला तर त्या शूद्राला महापातक लागेल. म्हणून ब्राह्मण हा एकमेव असा असतो की तो परिस्थितीनुसार, तो जे काही आपत्कालीन परिस्थिती आहे त्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तो त्याचा स्वभाव धर्म त्याग करू शकतो. हे फक्त ब्राह्मणाला अलाउ आहे. जसं आपण याच्यामध्ये बघतो महाभारतामध्ये, जसं अर्जुनाच्या समोर जे सगळे उभे होते, द्रोणाचार्य, परत कृपाचार्य, हे सगळे लोक भगवंत म्हणजे द्रोणाचार्य आपण बघू शकतो, हे तर त्यांचे गुरु आहे. ते ब्राह्मणाचं कार्य करतायत, परंतु युद्धामध्ये आपण बघितलं की ते युद्धामध्ये पण उतरलेले आहेत. म्हणजे ते एक प्रकारे ब्राह्मण पण आहेत आणि दुसरीकडे ते क्षत्रियाचं पण कार्य करतायत. म्हणजे असे राज ऋषी असं यांना म्हटलं जातं. म्हणजे ब्राह्मण आणि क्षत्रिय असे दोन्ही स्वभाव त्यांचे एकत्र असतात. म्हणजे त्यांना राज ऋषी जे म्हटलं जातं की ते त्यांचं नेचर आहे, की ते ब्राह्मण आणि क्षत्रिय असं दोन्ही कार्य ते करू शकतात. आणि हे फक्त ब्राह्मण कॅटेगरी मधले जे येतात, ब्राह्मण वर्णामध्ये, ते पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते करू शकतात. म्हणून आपण बघू शकतो की हे जे वर्ण दिलेले आहेत हे कशा पद्धतीचे आहेत, की हे जन्माने किंवा कुठल्याही यांनी ठरलेले नाहीयेत. त्यामुळे ही गोष्ट आपण वारंवार समजून घेणं गरजेचं आहे. जसं म्हणतात की शास्त्र सांगतं की आपण सगळेजण या कलियुगात जे जन्म घेतोय, ते जन्मलो तेव्हा आपण शूद्रच आहोत सगळे. कोणीही कुठल्याच्या सगळेजण शूद्र आहेत. कलियुगामधले तर सगळे शूद्र आहेत. आणि जेव्हा हे शूद्र जन्म घेतो तेव्हा आपण शूद्र असतो. संस्काराने आपण द्विज बनतो, जेव्हा आपल्याला संस्कार होतात. आणि वेद पठनाने आपण विप्र बनतो. आणि विप्र म्हणजे ब्राह्मण बनतो. आणि जेव्हा ब्रह्म म्हणजे काय म्हणतात की जेव्हा तो ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करतो, म्हणजे जिज्ञासा करतो त्याच्यामध्ये, तेव्हा तो ब्राह्मण जो आहे तो वैष्णव बनतो. म्हणून हे जे आहे, तर आपण हे सगळे कोण आहोत, जन्माने शूद्र आहोत. फक्त आपली जी चेतना आहे, आपली चेतना कशी आहे आणि आपला स्वभाव कसा आहे, आपला जर स्वभाव आपल्या स्वधर्मानुसार आपण जे काही कृती करू
ते आपण भगवंतांना अर्पण केल्या, तर आपल्याला कुठलंही पाप लागणार नाही, कुठलंही भीतीग्रस्त आपण राहणार नाही. आता पशुचेतना तुम्ही बघू शकता, की जे पशु असतात, साधी चिमणीला जरी आपण असे खूप चिमण्या आल्या आणि आपल्या हातात धान्य असेल, तर आपण असं टाकलं, तर ती चिमणी कशी अशी एक एक दाणा टपकनी तोंडात घालील, की लगेच इकडे-इकडे बघेल, की थोडी पुढे जाईल, की लगेच पुढे जाईल, की थोडं टपकन खाली दाणा हे करेल. थँक माताजी. हां. ब्रह्मजानांती इति ब्राह्मण. हां. जेव्हा तो ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करतो, म्हणजे ब्रह्मदेव नव्हे, ब्रह्म, तेव्हा तो ब्राह्मण आणि ब्राह्मण त्याच्यावरती भगवंताचे भक्त असतात, जे वैष्णव. तर आपण बघतो, की जी चिमणी आहे, ती किती भयग्रस्त असते, की कुणी काही येईल का काय? कुत्रा जरी एखादी भाकरी टाकली रस्त्याला खात असेल, कुणी माणूस आला, त्याला भीती असते, कुणी दगड मारेल का? मला म्हणजे ही झाली पशुचेतना, जे नेहमी भीतीग्रस्त असतात. परंतु जेव्हा आपण आपली चेतना भगवंतांना अर्पण करतो आणि भगवंतांच्या सेवेत आपण लावतो, तेव्हा मग आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो, की आपण जे काही करतोय ते तेव्हा भगवंतांशी कनेक्टेड आपली चेतना होते. तेव्हा आपल्याला कुठलीही भीती मनामध्ये राहत नाही. म्हणजे जी भीतीग्रस्त, भयग्रस्त जी हे गोष्ट आहे, ती फक्त आपण बघू शकतो ती पशुचेतना आहे. आणि पशुचेतना का आहे? कारण का तर त्यांना भक्तीचं ज्ञान नाहीये, भगवंतांप्रतीचं ज्ञान नाहीये. परंतु मनुष्य धर्म, मनुष्य जीवन असं आहे, की त्याच्यामध्ये आपण याची काय करू शकतो, हे जे ज्ञान आहे, याची आपण भगवंतांनी आपल्याला ती बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीद्वारे आपण त्याचं ज्ञान प्राप्त करू शकतो. म्हणून जर मनुष्य जीवन पण जर अशा पद्धतीने आपण जगत असेल, तर आपली काय आहे, एक प्रकारे पशुचेतनच आहे. आणि जेव्हा भगवंतांचा आपण आश्रय घेऊ शकत नाही, तेव्हा साहजिकच आहे, आपल्या मध्ये नेहमी भीती, संकट संकट तर सगळ्यांच्याच जीवनामध्ये येतात. असं नाही की भक्तांच्या जीवनामध्ये येत नाही. परंतु त्या संकटांना सामोरं कसं जायचं आणि सकारात्मक वृत्ती आपण कशी ठेवू शकतो, ते आपण आपल्याला भगवंत त्याचं काय करतात, ती बुद्धी देतात आणि तो आश्रय देतात. त्यामुळे त्या संकटामध्ये पण आपण आनंदी राहू शकतो. जसं कुंती मातेचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की कुंतीसारख्या जीवनामध्ये संकट कोणाच्याच जीवनामध्ये आले नाही. आणि तरी त्या कुंती महाराणी प्रार्थना करतायत, की भगवंता पदोपदी माझ्या जीवनामध्ये असेच संकट येऊ दे आणि त्या संकटांमुळे मी भगवंतांच्या चरणांची काय करेल, वारंवार स्मरण करेल. म्हणजे अशी प्रार्थना करणं, ही किती म्हणजे काय तो स्तर असू शकतो, हे आपल्या सर्वसाधारण मनुष्याच्या बुद्धीच्या स्तरावर नाहीच आहे. आपल्या जीवनामध्ये संकट आलं, की आपण भगवंतांना शिव्या घालतो आणि इथे मात्र प्रत्येक संकटातून पार पडलेली कुंती महाराणी मात्र प्रत्येक संकट भगवंतांना पदोपदी मला परत हे संकट प्राप्त होऊ दे. जेणेकरून तुमचा आश्रय, तुमच्या चरणांचं विस्मरण मला होणार नाही. असं कुंती महाराणी प्रार्थना करतायत. आणि आपण काय करतो? आपण याच्या उलटं करतो. आपल्या जीवनात संकट आलं तर आपण काय म्हणतो? "अरे, मी एवढी भक्ती केली, मी एवढं हे केलं आणि माझ्या जीवनामध्ये भगवंतांनी एवढं मोठं संकट का दिलं? का भगवंत माझी परीक्षा बघतायत?" किंवा भगवंताचीच इच्छा नाही हो आम्ही मंदिरात यावं म्हणून. बघू आता भगवंत कधी योग जुळवून आणतायत. म्हणजे आपण इतके हुशार आहोत ना, की बरोबर सगळं काही उचलायचं आणि बरोबर भगवंतांकडे बोट दाखवायचं आणि त्याच्या आड आपली इंद्रिय तृप्ती आपण करायची. तर असा आपला हा मनुष्य स्वभाव आहे. म्हणून भगवंत हे त्यांच्या शुद्ध भक्तांच्या आचरणातून, त्यांच्या जीवनातून आपल्याला हे दाखवतायत. जसं कुंती महाराणींच्या जीवनामध्ये जोपर्यंत संकट होती, तोपर्यंत श्रीकृष्ण सावलीसारखे पाची पांडव आणि कुंती महाराणींबरोबर होते. आणि जसं सगळं युद्ध झालं, राज्यप्राप्ती झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, तसे भगवंत त्यांच्याकडून निघून गेले. म्हणून हे आपण बघू शकतो, की जोपर्यंत संकट जरी आपल्या जीवनामध्ये आलं, तरी आपण त्याला अशा दृष्टीने बघितलं पाहिजे, की अरे, हा भगवंतांनी केलेली कृपा आहे आणि ती जे संकट आहे, ते कृपा म्हणून जर आपण समजून घेतलं नाही, तर आपल्यासारखी दुर्दैवी व्यक्ती नाही. आपण ती कृपा समजून, की चला मला काहीतरी भगवंत शिकवत आहेत या गोष्टीतून आणि मी अजून अधिक शरणागत होईल, अधिक नामस्मरण करेल भगवंतांचं. जेव्हा अशा पद्धतीने आपण त्या गोष्टीकडे बघतो, तेव्हा ती सकारात्मक होते आणि जेव्हा आपण त्याला निगेटिव्ह पद्धतीने बघतो, एखादी आध्यात्मिक जीवनातील ती खूप मोठी संधी पण असू शकते. परंतु ती आपल्याला न उमगल्यामुळे आपण त्या गोष्टीला दोष देऊ शकतो आणि भगवंतांची कृपा पण आपण घालवू शकतो. तर हे आपण बघितलं पाहिजे. म्हणून जे काही आपल्या स्वभावानुसार ते भगवंतांना आपण अर्पण केलं पाहिजे. तर रामायणामधली ना, एक खूप छान स्टोरी आहे. एक शुंभक नावाचा एक शूद्र असतो आणि तो काय करत असतो?
तो शुंभक जो असतो ना शास्त्र पठण करत असतो. आणि काही दिवसांनी काय होतं, एक ब्राह्मण प्रभू रामचंद्रांकडे तक्रार घेऊन येतो आणि तो सांगतो, की माझ्या पुत्राचा देहांत झालेला आहे आणि असं रामराज्यामध्ये कसं होऊ शकतं, की पित्याच्या आधी पुत्राचा मृत्यू झालेला आहे आणि एका पित्याला पुत्राचा मृत्यू बघावा लागला आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, की तो काळ कसा असेल, की ज्या काळामध्ये मुलाचा मृत्यू पित्याच्या आधी कधीच होत नव्हता. नेहमी पित्याचा मृत्यू आधी व्हायचा. म्हणजे आणि जर असं घडलं नाही, तर त्या राजाला प्रश्न विचारला जायचा. म्हणजे राजाकडून काहीतरी धर्मपालन असेल, काहीतरी काही गोष्ट चुकत असेल. म्हणून तो ब्राह्मण जातो आणि श्रीरामांना प्रश्न विचारतो आणि म्हणतो, की माझ्या पुत्राचा देहांत झालेला आहे. म्हणजे याचा अर्थ काहीतरी गडबड आहे आणि तुमच्या राज्यपालनामध्ये, धर्मपालनामध्ये काहीतरी मिस्टेक आहे. हे असं का घडलं? याचं उत्तर मला पाहिजे. तेव्हा रामचंद्र पूर्ण राज्यात तो शोध घेतात, की नेमकं काय झालंय? मग त्यांना एक कळतं, की एक शुंभक नावाचा एक शूद्र व्यक्ती आहे, जो शास्त्र पठण करत आहे. आणि जेव्हाच तो शास्त्र पठण भगवंतांना करतं, तर भगवंत प्रभू रामचंद्र त्याला पकडून आणतात आणि त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतात. तर आता एखाद्याला वाटेल, "अरे, तो काय शास्त्र पठणच करत होता ना. उलट मग तो काय शूद्र असला म्हणून त्यांनी करू नये का?" म्हणजे हा एक आपण जर व्यवस्थितरित्या शास्त्रांना समजून घेतलं नाही, तर कशा पद्धतीने आपण चुकीच्या अर्थाने शास्त्रांना प्रस्तुत करू शकतो किंवा आपण तसा चुकीचा अर्थ घेऊ शकतो. तर तो जो शुंभक जो होता, तो ॲक्चुअली शूद्र होता. त्याच्यामध्ये ती बुद्धिमत्ता पण नव्हती. आणि तो काय करत होता, की त्याच्या मनमानी स्वभावानुसार तो काय करत होता, ते शास्त्र वाचन करत होता. आणि त्याच्या मागे त्याची भावना काय होती, की प्रतिष्ठा प्राप्त करणे. स्वतःच्या लहरीनुसार ते प्रस्तुत करणे ते शास्त्र आणि त्याद्वारे त्याला प्रतिष्ठा प्राप्त करायची होती. बघा, अरे मी पण शास्त्र अध्ययन करतो. मी पण हे करतो. मग जेव्हा असे चुकीचे लोकं पुढे येतात आणि अशी चुकीच्या पद्धतीने जे एज्युकेशन देतात आध्यात्मिक, तर त्याच्या मागे आपण बघू शकतो, की ते जनरेशन पुढचं जनरेशन पण तसंच घडतं. म्हणजे ही चुकीची जी चुकीच्या ज्या गोष्टी आहेत, ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जातात, दुसऱ्या पिढीतून तिसऱ्या पिढीत जातात आणि त्यालाच एक रूढी परंपरा, त्यालाच एक धार्मिक गोष्ट म्हणून स्वीकारली जाते. आता आपले सुद्धा वेगवेगळे सण, उत्सव आपण साजरे करतो. पण आपल्याला किती जणांना माहिती हो, की याच्यामागे काय शास्त्रीय कारण आहे? आपण काय करतो अंधानुकरण, "अरे, हे सांगितलंय ना, मग याच्यातून काहीतरी आपल्याला प्राप्त होईल." अशा पद्धतीने दिवाळी आपण साजरी करतो. किती जणांना माहीत आहे, की दिवाळी का साजरी केली जाते? भगवान श्रीकृष्णांचं काय कनेक्शन आहे दिवाळी बरोबर? म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही. आपण फक्त म्हणतो, "अरे, लक्ष्मीची प्राप्ती, दिवाळीचा सण उत्साह, कपडे, फटाकडे उडवायचे, फराळ करायचा, पाहुण्यांकडे जायचं, पाहुण्यांना बोलवायचं, लक्ष्मीची पूजा करायची, लक्ष्मी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे." म्हणजे हे काय आहे? मला काय प्राप्त होईल? परंतु आपण त्याच्यामागे बघत नाही, की त्याच्यामागे किती गुह्य अर्थ दडलेला आहे या सगळ्या गोष्टींचा. म्हणून तो जो शुंभक असतो, त्याची प्रतिष्ठा प्रतिष्ठाने म्हणजे प्राप्त होईल समाजामध्ये आणि एक चुकीच्या पद्धतीने त्याच्याकडे ती बुद्धी नव्हती. त्यामुळे तो शास्त्र अध्ययन जे करत होता, तो चुकीच्या पद्धतीने प्रस्तुत करत होता. म्हणजे हे चुकीचं ज्ञान दुसऱ्या पिढीमध्ये पण जाऊ शकतं आणि ती एक परंपरा बनू शकते चुकीची. म्हणून भगवंतांनी त्याचे काय केले, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. आणि तेच प्रभू रामचंद्रांचं उदाहरण आपण बघतो, की जी शबरी, आता शबरी काय असं होती का ब्राह्मण कुळातली होती किंवा कशातली होती? मतंग ऋषींची ती शिष्या होती. आणि जेव्हा शबरीच्या आश्रमामध्ये भगवंत जातात, तर तिचे उच्छिष्ट पोरं भगवंत खातात. आणि इकडे त्या शुंभकाला ते काय करतायत? मृत्यूदंडाची शिक्षा देतायत. मग असा का बरं विरोधाभास? म्हणून याच्यातून आपण बघू शकतो, की शबरी जी आहे, ती शास्त्रीय मतंग ऋषींच्या आश्रमात राहत होती. आणि ती काय करत होती, की भगवंतांचं स्मरण करत होती. आणि जिथे आपण बघतो तिच्या म्हणजे तिला जे काही सांगितलं तिच्या गुरूंनी आणि इथे जेव्हा भगवंत तिच्याकडे जातात, तेव्हा तिथं खूप असे बहरलेले असे खूप सुंदर वृक्ष असतात. तेव्हा ते शबरीला विचारतात, की "एवढे सुंदर लगडलेले फळं आहेत, वृक्ष आहेत, हे कसे काय? म्हणजे कसं काय तू केलेलं आहेस?" तेव्हा ती सांगते, की "मी माझे जे गुरु आहेत, तर त्या गुरु वचनाला पालन करून मी जे काय केलं." म्हणून शबरी सांगते, की "मी इथे जे काही करत होते, तर ते माझे ज्या गुरुच्या सेवेमध्ये माझा जो घाम गळत होता, त्या घामातून प्रत्येक वृक्ष निर्माण झालेला आहे. आणि अशा त्या घामातून गळलेल्या वृक्षाची फळं प्रभू रामचंद्रांनी ते पण शबरीचे उच्छिष्ट पोरं स्वीकारले. म्हणजे याच्यामध्ये बघतो, की शबरी ही पण ती काही अशी नव्हती, की ब्राह्मण, क्षत्रिय या कुळातली होती किंवा ह्या वर्णामधली होती. तर ती पण अशी शुंभकासारखीच होती. परंतु शबरीचा ॲटिट्यूड कसा होता? तो भगवंतांच्या प्रतीचा, भगवंताच्या सेवेमधला होता. म्हणून आपण हे 2 उदाहरणं सुद्धा आपण अशा पद्धतीने बघू शकतो,
की एकाला भगवंत मृत्यूदंडाची शिक्षा देत आहेत आणि एकाला शबरीला ते स्थान दिलेलं आहे की तिचं उच्चिष्ट भगवंत स्वीकारत आहेत. म्हणजे आपण हे बघू शकतो. म्हणून कशा पद्धतीने शास्त्र हे आपल्याला काय शिकवतायत आणि त्यानुसार आपण म्हणजे एखादी गोष्टीत आपली एक्सपर्टीज असेल की हा अरे मला वाटतं की मला हे येईल, परंतु ते जर आपली इच्छा चुकीची असेल त्याच्या मागे करण्याची, तर ती आपण कधीच करू नये. त्याने आपलं काय होतं, त्याने आपला सर्वनाश होऊ शकतो आपल्या याचा, आध्यात्मिक ह्याचा. आणि दुसरं म्हणजे आपण पापाचे सहभागी होऊ शकतो. म्हणून जरी एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्टीज असेल, परंतु आपली चेतना जर कृष्ण भावनामय नसेल किंवा भगवंताच्या सेवेत ती करायची अशी नसेल, तर आपण ती गोष्ट करू नये. आणि शेवटी परमात्मा रूप प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. जसं शुंभकाची कुठल्या भावनेने करतोय, प्रभू रामचंद्र सर्वांच्या हृदयामध्ये आहेत. त्यांनी बरोबर ओळखलं की त्याच्या मागची चेतना काय आहे आणि शबरी जे काही करते त्याच्या मागची चेतना काय आहे. त्यामुळे भगवंत परमात्मा रूपाने त्या गोष्टी ओळखत असतात. म्हणून जरी आपल्याला वाटलं की दुसरे आपले अरे माझी एक्सपर्टीज आहे आणि मी हे करणार, परंतु ते करताना अरे मला माझी जी एक्सपर्टीज आहे ती भगवंतांच्या सेवेमध्ये लावायची आहे, मला भगवंतांची जी आपली हृदयापासूनची प्रामाणिक इच्छा असेल तर ते आपण करावं. अन्यथा एक्सपर्टीज असे असूनही आपली चेतना जर तशी नसेल तर आपण ते करू नये. म्हणून आपल्या स्वधर्माला अनुसरून जे काही आपण आचरण करतो, जे काही कर्म करतो, ते भगवंतांना आपण सेंटर ठेवतो. तेव्हा आपण शूद्र असू, वैश्य असू, ब्राह्मण असू, क्षत्रिय असू, त्या कुठल्याच गोष्टींचा प्रभाव आपल्याला आपल्या भगवंतांच्या प्राप्तीमध्ये येत नाही. कुठलाही अडथळा आपल्याला येत नाही. त्यामुळे वर्ण हे फक्त आपले स्वभाव दर्शवितात आणि त्या स्वभावानुसार आपण फक्त आपले कर्म भगवंतांना अर्पित करायचे आहेत. तर असा हा श्लोकाचा मतितार्थ आहे. तर आजच्या श्लोकावर आपलं थोडक्यात विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलाय. तर याच्यावर प्लीज कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता किंवा तुम्हाला माझ्याकडून जर असं वाटत असेल काही चुकलंय किंवा काय तर प्लीज तुम्ही करेक्शनही करू शकता किंवा त्याच्यावर काही कोणाला सांगायचं असेल, शेअर करायचं असेल तर तेही करू शकता. थँक्यू. हरे कृष्ण. प्रतिभा माताजी सेटिंग चेंज करता? हो माताजी, केलं आता जस्ट. केलं ना. हरी थँक्यू. बोल माताजी. तुमच्या एवढा स्टडी करावा लागेल आम्हाला, तुमच्या चुका काढायला. नाही, चुका खूप वगैरे काही सुंदर आहे नाही, त्या. एकमेकांकडून शिकायचं असतं. हे फक्त बोलण्यासाठीची एक भगवंतांनी दिलेली एक सेवा आहे. श्रवणाची सेवा सर्वश्रेष्ठ आहे उलट. बोलणाऱ्याच्या सेवेपेक्षा ऐकणाऱ्याची सेवा ही सर्व, कारण ऐकणारे आहेत म्हणून बोलणाऱ्याला सेवा मिळाली. बरोबर आहे. कोणाला खूप छान प्रश्न असतील तर प्लीज क्लास. विचारा. उद्या हरे 48वा कृष्ण. श्लोक असेल आपला. हा येस माताजी बोल. दंडवत प्रणाम माताजी. आता हा माताजी धन्यवाद. परफेक्ट बोलले की तुमचा अभ्यास गाढा आहे म्हणून तुम्ही सांगू शकताय आणि आम्ही चूक काढू शकत नाही कारण आमचा तेवढा नाही अभ्यास. बरोबर, परफेक्ट मला एकदम बोलले. तुम्हाला कृपा जास्त आहे कारण तुम्ही तेवढं प्रामाणिकतेने ऐकत आहात. आम्हाला सांगायचंय म्हणून आम्ही अभ्यास करतोय, कारण आमची नाही चेतना वेगळी आहे. नाही पण नाही नाही, खूपच छान, खूपच छान, छानच सांगितलं. बरोबर आहे. आणि छान आहे, जशी तुम्हाला सेवा आहे तशी आम्हाला ऐकण्याची सेवा मिळू दे, याच्यातच आम्हाला समाधान आहे. थँक्यू माताजी. माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. उद्याही सगळे जॉईन करा. उद्याचा श्लोक आहे, ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत्त झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले आहेत. म्हणून हे कौंतेया, मनुष्याने आपल्या स्वभावापासून उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. तर याच्यावर आजच्या श्लोकाशी कनेक्टेड अजून डीप मध्ये उद्याचा आपल्याला क्लास आहे, श्लोक आहे. तर उद्याही नक्की जॉईन करा सगळे. चालेल, थांबूया मग माताजी. काही कोणाला प्रश्न नाही येत. अनम्यूट हो होत नाही माताजी. म्हणताय तनुजा माताजी. एक मिनिट. बरोबर. बा अजून कोण अनम्यूट करून बघतय का एकदा? हा हा तनुजा होतंय झाले अनम्यूट. झाले हा झाले 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 झालंय. unmute. हो, हा, बोला मला ना एक माताजी. हा विचारू. हा विचारा ना माताजी. हा, आता हे जे सांगितलं ना माताजी, हे इस्कॉन मध्ये आल्यानंतर हे सगळं म्हणजे अगदी पटतं म्हणाला, पण जेव्हा आता आपण समाजामध्ये बघतोय ना तेव्हा हे ऍप्लिकेशन होत नाही ना. म्हणजे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे जे आपण वाचतोय ना ते तसंच चाललेलं आहे सगळं.
पण जे तुम्ही सांगता ना तो रूल नाही इथे अप्लाय करता येत आपल्याला. म्हणजे कसं म्हणजे ते करायचं? माताजी हे कलियुग आहे ना, त्यामुळे हो. कलियुग तर प्रभुपाद सांगतात. प्रभुपादांनी इतकं काही कार्य करून गेले प्रभुपाद, आणि प्रभुपादांनी सांगितलं की फक्त आता वर्णाश्रम सिस्टम आपल्याला, म्हणजे पुढचे जे येणारे शिष्य किंवा जी जनरेशन होती तर त्यांना वर्णाश्रम सिस्टम बसवायची होती. परंतु याच्यात बघितलं की जे प्रभुपादांनी दिलं ते सांभाळता सांभाळताच नाकात दम आलाय आपला. तर वर्णाश्रम सिस्टम बसवणं हे त्याच्यापेक्षाही चॅलेंज आहे. परंतु जे आपल्याला उमगलंय, की जसं आता तुम्ही म्हणताय की डे टू डे लाईफ मध्ये हे कसं करणार. तर आता जसं तुम्ही आपण एक स्त्री आहोत, आणि आपल्याला जे काही मिळालेलं आहे, जसं आता तुम्ही म्हणताय की हे मी कसं करणार, उदाहरण बरोबर ना, असाच प्रश्न ना तुमचा. तुम्ही म्हणजे एक प्रतिनिधित्व करणार उदाहरण म्हणून मी म्हणते तुम्ही, बरोबर ना माताजी, तुमचा असाच प्रश्न आहे ना. तनुजा माताजींचा ना अनम्यूटचा काहीतरी प्रश्न हे येतो. ठीक आहे, मी सांगते, बहुतेक त्यांचा काही प्रॉब्लेम असेल, म्यूट होत नाही. तर आहे ना, जेव्हा आपल्याला समजले की असं आपल्याला ते लेबल घेऊन जगायचं नाहीये बाहेर, अरे आता मी, माझा स्वभाव जो आहे तो ब्राह्मण आहे, अरे माझा मग मला असं वाटतं मी शूद्र आहे, म्हणजे असं. तर आपल्याला ते लेबल घेऊन जायचं पण नाहीये, कारण समाजामध्ये ना याला जातीभेद असंच नामकरण दिलं गेलेलं आहे. परंतु बरोबर. आपण आपले म्हणजे मध्ये जे काही गोष्टी आहेत, आता साधी एखादी मी गृहिणी आहे किंवा कोणी एखादी वर्किंग वुमन असेल, हा तिला वाटते की अरे मला हार खूप सुंदर करायला येतात, की मला ते आवडतंय, पण मग मी हार करेन. ठीक आहे ना, मग त्याच्यामध्ये आपल्याला जायची गरजच नाही की अरे हा ब्राह्मण आहे का, हा वैश्य आहे का, हा क्षत्रिय का, शूद्र आहे. मग माझ्या स्तरावर माझ्या स्वभावाला अनुसरून मी ती सेवा करण्याचा प्रयत्न करेन. हे एवढंच आपण ठेवायचं की मला एखाद्याला कुकिंग आवडतंय खूप, अरे मी कुकिंग, अरे मी भगवंतांसाठी काहीतरी कुकिंग करेन. म्हणजे जे काही आपल्याला आवडतंय ते फक्त आपल्याला काय करायचंय, भगवंतांना अर्पण करायचंय. घरामध्ये पण कुठलीही गोष्ट असेल, आपल्याला साड्या घ्यायला आवडतात छान छान, बरोबर आहे की नाही. आता कुठलं हम्म. महिला वर्गासाठी अतिशय म्हणजे एकदम असा सेन्सिटिव्ह आणि उत्साह वाढवणारा हा विषय आहे, की साड्या म्हटलं की अशा रस्त्याने अशी कुठली महिला असेल अशी साडी छान दिसली की अशी सरळ बघून जाणार नाही, तिची मान तिकडे वळणारच. मग जसं आपण, आपल्याला साड्या घ्यायला उत्साह असतो की चला अरे मी भगवंतांसाठी काहीतरी वस्त्र खरेदी करेन. तसं आपल्या घरी लड्डू गोपालजी असतील किंवा आपले मंदिरातले जगन्नाथजी आहेत, कुठला उत्सव आला की मी मंदिरातल्या भगवंतांसाठी काहीतरी ज्वेलरी खरेदी करेल, काहीतरी वस्त्र खरेदी करेल, काहीतरी ड्रेसचं कापड घेईल त्यांना. म्हणजे ह्या किती गोष्टी असतात ना, अगदी छोट्या 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 छोट्या, आपल्याला त्या छोट्या वाटतात, पण भगवंतांसाठी त्या खूप मोठ्या गोष्टी आहेत. कारण भगवंत आपल्या त्या वस्तूनी संतुष्ट होत नाही, तर आपली जी भावना, जी चेतना आहे त्याने भगवंत आकर्षित होतात. मग छोट्या छोट्या गोष्टी असतात की अरे मी भगवंतानं कुठं खरेदी करायची, ज्वेलरी दिसली, आपल्या स्वतःसाठी घेतली जरी, ठीक आहे, आपण स्वतःसाठी घ्यायची नाही का, घ्यायची की, पण त्याचबरोबर आपण असं आपल्या मनाला अशी वळण पाडायचं इथून, असं नाही की अरे आता मी माझ्या स्वतःसाठी नाही, मी आधी भगवंतासाठी. ती चेतना आपली हम्म. नाही. मग आपण आपलं घेता घेता आपण ऍटलिस्ट इथून तरी सुरुवात करावी की अरे भगवंतांसाठी पण मी काहीतरी खरेदी करते, मी भगवंतांसाठी पण फळं घेते, अरे आंब्याचा सीझन चालू आहे, जगन्नाथजींसाठी आपल्यासाठी आपण आंबे खरेदी करतो, मंदिरातल्या भगवंतांसाठी एक आंब्याची पेटी मी देईल. म्हणजे हे काय आहे, आपली आपल्या स्वतःसाठी पण करतोय, परंतु आपली भावना तेवढी शुद्ध नाहीये की आधी भगवंतांसाठी मनात विचार येईल. पण तिथून आपण सुरुवात केली तर आपली चेतना हळूहळू शुद्ध होईल. म्हणून आपल्यापासून आपण सुरुवात करायची की मला जे काही आवडतंय ते मी भगवंतांच्या सेवेत लावेल, मला जे काही करायचंय ते मी भगवंतांसाठी देईल. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्या स्वतःपासून सुरुवात केल्या ना, तरी त्या आपोआप इतरांनाही आकर्षित करतात. कारण कसं असतं ना, जेव्हा भगवंतांना सेंटर ठेवून आपण करतो ना, तेव्हा त्या श्लोकामध्ये सांगितले की भगवंत जेव्हा आपल्याला 100% त्याच्यामध्ये समाधान मिळतं. त्यामुळे समाजामध्ये या गोष्टींचं अज्ञान आहे, परंतु आपण म्हणूनच या गोष्टी आपण शिकून आधी आपल्या आचरणात आणू, आणि जेव्हा आपल्या आचरणात आणून भगवंतांना केंद्रित ठेवू, तेव्हा भगवंत आपोआप त्या ठिकाणी कृपा आपल्याला देतात. त्यामुळे आपल्या स्तरावर सुरुवातीला आधी सगळ्यात अगोदर आपण आपल्या स्तरावर प्रयत्न केला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा, की माझ्याकडे जे थँक्यू. काही आहे ते भगवंतांना मी अर्पण करेन. थँक्यू. थँक्यू सो मच. खूप छान. थँक्यू. प्रयत्न केला माताजी सांगण्याचा, पण छान तुम्हाला जर छान. अजून काही शंका असेल तर सांगा ह्याच्यामध्ये. नाही 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 आहे. पटलं मला ते. थँक्यू. थँक्यू माताजी. व्हेरी गुड. चालेल, थांबूया माताजी मग आता, प्रतिभा माताजी. हो हो, करू का एंड? हो हो, खरं खरं.
उद्याही सगळ्या चालेल. जणींनी नक्की जॉईन करा. हं? हरी बोल. हरी बोल, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.